चव्हाण यांच्या बंगल्यावरती सध्या मंत्री उदय सामंत दाखल झालेले आहेत। डोंबिवलीमध्ये झालेले रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीतले पक्षप्रवेश आणि त्यानंतर शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीला मारलेली दांडी हे सगळं पाहता या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत तिथे दाखल झाले खरे, मात्र रवींद्र चव्हाण बंगल्यावरती नसल्याचं कळतंय। आणि आमचे प्रतिनिधी पंकज दळवी या सगळ्या घटनाक्रमाचं विश्लेषण करतायत। पंकज, पक्षप्रवेश, नाराजी नाट्य, भेटीगाठी घेण्याचे प्रयत्न, काय या सगळ्यामधनं अर्थ काढायचे? याच्यातून एकच अर्थ निघतो, तो म्हणजे महायुतीमध्ये नाराजी आहे आणि स्थानिक पातळीवरचे वाद असल्याचं जरी नेते सांगत असले तरी त्याचा परिणाम पक्षाच्या वरच्या नेतृत्वावरती आणि वरच्या लेव्हलला होतो हे याच्यातून स्पष्ट होतं। कारण जी माहिती आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी दिली की मुख्यमंत्र्यांनी एका प्रकारे झापलं, आता जी माहिती मिळते रवींद्र चव्हाणांना भेटायला उदय सामंत पोहोचले पण रवींद्र चव्हाण तिथे नाहीयेत। त्याच्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या आमदार मंत्र्यांनी प्री कॅबिनेटमध्ये नाराजी व्यक्त केली, त्याच्यानंतर कॅबिनेटच्या बैठकीला ते गेले नाहीत। मुख्यमंत्र्यांकडून जी माहिती मिळते त्याच्यानुसार ते म्हणतात की एकनाथ शिंदेची लोक मंत्री घेत नाहीत किंवा जर का सुरुवात तुम्ही केली मग आम्ही काही गप्पा आमच्याकडनं सुद्धा पुढे केले गेल्या सगळ्या गोष्टीवरून तंगडी जी आहे ती एकमेकांमध्ये अडकल्याचं नम्रता स्पष्टपणे जाणवतंय। खूप दाखले दिले जातात की स्थानिक पातळीच्या निवडणुका आहेत, स्थानिक नेते निर्णय घेतील, त्याचे वाद जे आहे ते स्थानिक पातळीला सोडवले जातील, पण हे स्थानिक पातळीचे वाद हे पक्षाच्या वरच्या पातळीपर्यंत पोहोचले ते याच्यातनं स्पष्ट होतं। कारण त्याचा परिणाम होतोय हे स्पष्ट होतं। ते जर का झालं नसतं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते जे महाराष्ट्र पातळीवरचे आहेत, कारण ते मंत्री आहेत, ते कॅबिनेटला गेले नाहीत। नाराजी मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा व्यक्त केली आणि मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांची समजूत काढण्यापेक्षा त्यांना खडे बोल सुनावल्याचं समजतंय। सुरुवात तुमच्याकडनं केली गेली, नंतर आम्ही जे ते याच्यावरती आमच्याकडनं पुढे ही प्रतिक्रिया आली, म्हणजे क्रिया प्रतिक्रिया, ऍक्शन रिॲक्शन या चौकडीमध्ये जो चेंडू जो आहे तो खेळवला जातोय। निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, या गोष्टीत जे आहेत त्याच्याकडे कानाडोळा करून चालणार नाही हे तितकंच महत्वाचं आहे। दुसरा मुद्दा जे पालघरला साधूंचं हत्याकांड झालं होतं त्याच्यामधले जे आरोपी होते किंवा संशयित होते त्यांना पक्षात घेतल्यामुळे टीका सुरू झाली। एकनाथ शिंदेच्या अध्यात्म सेनेचे कार्याध्यक्ष भोसले, अक्षय महाराज भोसले यांनी सुद्धा कडक शब्दात टीका केली, त्यामुळे टीका जे आरोप प्रत्यारोप नम्रता ते सुरू आहेत। नम्रता, तुला जर का आठवत असेल तर जेव्हा उद्धव ठाकरेंची शिवसेना जेव्हा अखंड होती आणि भाजप एकत्र होते तेव्हा सामनामधून भाजपवरती टीका करायला सुरुवात झाली। त्या धुसफुसीची सुरुवात अशाच पद्धतीने पाहायला मिळत होती। वाद जे आहेत ते वाढत गेले, विकोपाला गेले आणि त्याच्यानंतर 27 वर्ष जुनी युती तुटली। त्यामुळे सुरुवात ही अशाच पद्धतीने होते। स्थानिक पातळीवरचे वाद असतात ते त्यांच्या तिकडच्या स्थानिक प्रतिनिधींना सांगतात, ते तिकडच्या आमदारांना सांगतात, आमदारांकडून ते वाद मंत्र्यांपर्यंत येतात, नेत्यांपर्यंत येतात आणि मग हा जो स्थानिक वाद जो आहे तो स्थानिक न राहता पक्ष, युती, आघाडी या सगळ्या राजकारणाशी जोडला जातो। त्यामुळे नेते कितीही म्हणत असते स्थानिक वाद आहे पण त्याचा परिणाम होतोय, परिणाम होत नसता तर आजच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये त्याचे पडसाद जे आहेत ते उमटले नसते। आपण पुन्हा एकदा आजचा घटनाक्रम बघूया। सकाळी प्री कॅबिनेटची बैठक होते, प्री कॅबिनेटच्या बैठकीच्या आधी मंत्र्यांमध्ये नाराजी ही बातमी आपण आपल्या प्रेक्षकांना दिली होती। 11:30च्या सुमारास प्री कॅबिनेट बैठक सुरू झाली, त्याला एकनाथ शिंदे स्वतः होते, त्याच्यानंतर दादा भुसे होते, संजय शिरसाट होते, त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकर होते, गुलाबराव पाटील होते, हे सगळे नेते जे आहेत ते मंत्री ते सगळ्या बैठकीला उपस्थित होते। नंतर प्री कॅबिनेट नंतर सगळे कॅबिनेटला जातात, मात्र स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॅबिनेटला पोहोचले, मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री पोहोचले नाहीत, एकनाथ शिंदे पोहोचले। याच्यातनं मग नाराजीची सुरुवात झाली। कॅबिनेट साधारणतः 1.5 तास चालली, मात्र याच्यामध्ये हाच विषय महत्वाचा होता की मंत्र्यांमधली नाराजी। त्याच्यानंतर हे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले, त्यांनी नाराजी व्यक्त करणार म्हटलं पण तिकडनं खडे बोल सोडवण्याची माहिती आपल्या भाजपा बीट कव्हर करणारे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी दिली। त्याच्यानंतर आता जी माहिती मिळते उदय सामंत भेटायला गेलेत, मात्र रवींद्र चव्हाण अजून त्यांना भेटलेली नाहीत। आज सगळा वाद स्थानिक स्वराज्य संस्था, अगदी ग्रामीण भागातल्या अगदी रूट लेवलपासून सुरू झालेला वाद, मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे असेल, अशा 29 महानगरपालिका आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा याचे पडसाद दिसणार का? कारण येणारं पुढचे काही महिने हे राज्यामध्ये स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांचे महिने आहेत आणि त्यामुळे
स्ट्रेस नक्कीच असतो. युती आघाडीची चर्चा सुरू आहे, होय. जागा वाटपाची पुढे चर्चा आहे. मुंबई महानगरपालिकेसह 29 महानगरपालिका आहेत आणि अनेक वर्ष खडलेल्या निवडणुका आहेत. प्रत्येकाची महत्वाकांक्षा वाढली, त्यामुळे निश्चित प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे की सर्व काही अलबेल राहील की स्थानिक पातळीवरचा वाद हा पुढे मंत्रालयात पोहोचेल आणि त्याचा परिणाम दोघांच्याही युती आणि युती धर्मावरती होईल असं वाटतं का? अगदी नाही. या सगळ्यामध्ये आता प्रश्न उपस्थित झालेला आहे की भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये सगळं काही आलबेल दाखवायचा प्रयत्न होतोय. कारण बावनकुळेंची सुद्धा प्रतिक्रिया आली होती की काही नाही, काही निवडणुकीची कामं असल्यामुळे मंत्री येऊ शकले नाहीत, सगळं काही आलबेल आहे वगैरे. पण प्रत्यक्षात एकमेकांचे पक्ष फोडणे, दुसरी गोष्ट रवींद्र चव्हाण उदय सामंतांना न भेटणे, एकनाथ शिंदे आणि काही मोजके 2 मंत्री सोडले तर बाकी सगळ्यांची अनुपस्थिती, या सगळ्यामध्ये ही दरी वाढत चाललेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने, असं आपल्याला चित्र दिसतंय. पंकज, काही तांत्रिक कारणामुळे पंकजपर्यंत आपण पोहोचू शकत नाही आहोत. मात्र एक गोष्ट नक्की की भाजप आणि शिवसेना यांच्यामधली दरी वाढत चालली आहे का, असा प्रश्न इथे उपस्थित होतोय. याचं कारण आज कॅबिनेट बैठकीला शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी मारलेली दांडी आणि याचं कारण ठरलेलं आहे एकमेकांचे पक्ष फोडून झालेले पक्षप्रवेश. विशेषतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डोंबिवलीमध्ये वामन म्हात्रे यांचे पुत्र अनमोल म्हात्रे यांचा भाजपामध्ये झालेला पक्षप्रवेश, त्यामध्ये कमालीची गुप्तता राखण्यात आलेली होती. आणि हे सगळं पाहता शिवसेनेच्या मंत्र्यांनी आपली नाराजी उघड केलेली आहे अशी चर्चा आहे. मात्र ही नाराजी वगैरे काही नाही, सगळे मंत्री हे निवडणुकीच्या कामात गुंतलेले आहेत, त्यामुळे ही अनुपस्थिती होती, असं एक मोघम सारवासारव चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे. आणि हे सगळं पाहता महायुतीच्या गोटात बऱ्याच हालचाली घडतायत हे नक्की. आता नेमकं हे कुठल्या दिशेने राजकारण जातं हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. याचं कारण लोकसभा आणि विधानसभेची गणितं वेगळी असतात, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवरची स्थानिक गणितं ही फार वेगवेगळी असतात आणि तिथे पक्षाचं खरं ग्रासरूट लेवल डायनॅमिक्स काय आहे हे लक्षात येत असतं. आणि महायुतीमधलं हे ग्रासरूट लेवलचं डायनॅमिक्स नेमकं कसं आहे याची परीक्षा आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळेल.